तुमचं टोमॅटो असू द्या, मिरची असतं, काय पण तुमचं असतं. अच्छा, मग तो छोट्या मालाचं तुम्ही काय करता मार्केटला पाठवतो परत ते. परत? 55 दिवशी केलं, लागण केली 55 दिवशी तोडा केला. आणि किती चालू झालं तोड्यातून किती भेटतंय तुम्हाला? म्हणजे आपल्या बी लक्षात नाही जमीन, आपण ज्यावेळी प्लॉट थांबतो त्यावेळी उपटून बघतो माणसं काय की झालं? काय झाले त्याला नक्की. पण निमेटोचा हा प्रत्येक पिकाला निमेटो अटॅक होतोच. बरोबर आहे. टोमॅटो, मिरची, सगळ्या पिकाला, डाळिंब बिळिंब सगळ्या पिकांना निमेट होतो. वेल वगैरे सगळ्यात जास्त फास्ट अटॅक होतो. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण कोरेगाव इथे आलो आहोत, सातारा जिल्ह्यामध्ये, आणि तिथे एक अमोल कदम नावाचे शेतकरी आहेत. तर ते 20 एकर त्यांचं पूर्ण इथे क्षेत्र आहे आणि त्या 20 एकरामध्ये त्यांनी ढोबळी मिरची घेतली आहे, तसेच डाळिंब आहे, त्यांच्याकडे बीन्स आहेत, टोमॅटो आहेत, जे भरीतसाठी वापरले जातात काळी वांगी मोठी असतात ते आहेत. असे बऱ्याच प्रकारचे ते भाजीपाला असेल, कोबी घेत आहेत, वेगवेगळे पिकं घेत आहेत या क्षेत्रामध्ये. तर त्यांच्याकडून मला काही लोकांच्या कमेंट्स पण आल्या होत्या की शिमला मिरचीवर आपण एखादा व्हिडिओ केला पाहिजे म्हणून. तर मग शिमला मिरचीवरती आपण हा व्हिडिओ करतोय. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ते ह्याचं नियोजन कसं करतायत, कोणती खतं वापरतायत, आळवणी कशी करतायत, किंवा सगळ्यात मोठा आत्ता जो प्रादुर्भाव आहे शेतकऱ्यांना तो म्हणजे थ्रिप्सचा. शिमला मिरचीमध्ये थ्रिप्सचं प्रमाण खूप जास्त आहे, किंवा येलो मोझॅक असेल, जे पानांचा मुरडा होतोय ते असेल, पिवळं फळ पडतंय, त्या गोष्टींना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर, तुमचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला आज वेळ दिल्याबद्दल. सर, तुम्ही हे शिमला मिरचीचं किती एकरामध्ये प्रोडक्शन घेताय? 100 गुंठ क्षेत्र आहे, 2.5 एकरामध्ये. 2.5 एकर. 2.5 एकर. आणि शिमला मिरचीला आता ही खडकाळ दिसते, म्हणजे तुम्ही कशी माती? हलक्या पत्तीची जमीन आहे पूर्ण. मग काय आहे, जास्त शिमला मिरचीला पाणी चालत नाही. अच्छा, कमी पाणी, तर पाणी कमी पाहिजे आणि पाणी साठून राहिलं नाही पाहिजे. बरं. काळवट क्षेत्र असलं की पाणी साठून राहतं, मरीचा प्रॉब्लेम जास्त राहतो त्या ठिकाणी. अच्छा, त्यामुळे थोडं हलके राहणार, पाण्याचा निचरा होणारी जरी असेल तरी. अच्छा अच्छा, बरं. आणि सर, ही तुम्ही कधी आता लागवड केली होती? लागवड एप्रिलमधली. एप्रिलमध्ये सुरुवात पण केली. रानाची मशागत जानेवारीपासून चालू केली. अच्छा. सर, आता तुम्ही जमीन कशी तयार केली होती, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती? उभ्या आडवी नांगरट केली ती, अशी पहिले आडवी केली ती, उभी नांगरट केली ती. नांगरट करून उभ्या आडवी नांगरट करून कच्ची सरी टाकली, त्याला शेणखत भरलं. शेणखत एकरी आम्ही 7-10 टेलरच्या आसपास भरले. एकरी 20 टेलर 2.5 एकरला आम्ही टाकले शेणखत आम्ही पूर्ण बेडला भरून घेतले. बेडला शेणखत भरून घेऊन परत कच्चे बेड टाकले, परत रोटर मारला, परत फायनल बेड टाकले. फायनल बेड टाकून बेसोड टाकला. अच्छा. आता सर, तुम्ही हे सरीवरती लावले तर किती अंतर आहे दोन्ही सरीमध्ये? 4.5 फूट अंतर आहे ह्या दोन्ही सरींमध्ये. दोन्ही सरीचं. आणि रोपांच्या मधलं जे 6 फूट अंतर आहे. असं रोपांच्या मधले 6 6 फूट फूट अंतर. आणि तुम्ही 2 लाईन लावलेत रोपांच्या. line, आणि जे ड्रीप आहे हे ते दोन्ही साईडला आहे ना? दोन्ही साईडला डबल ड्रिप आहे. म्हणजे त्या side ला, रोपांच्या या side ला. बाहेरच्या बाजूला आहे ना हे? बाहेरच्या बाजूला, रोपाच्या बाहेरच्या बाजूला. अच्छा. आत घेतले की परत रोप ती बारकी रोप असतात इकडे आत बाहेर झाली मराठी संख्या जास्त असते. अच्छा, ठीक आहे. आणि हे सर, तुम्ही रोप स्वतः तयार केलीत की नाही तुम्ही बाहेर? आम्ही बजबेळकर रोप वाटिका चिकमू होते, आमचे मित्र त्यांच्याकडून रोपं घेतली होती. आणि किती दिवसांची असताना? रोपं त्यांच्याकडे एक 30 दिवसाची रोपं होती, पूर्णपणे हार्डिंग करून त्यांनी दिली ती पूर्णपणे. आम्ही लागण केली त्यावेळेला टेम्परेचर 42+ होतं. एप्रिलची लागण आहे ही, 17 एप्रिलची लागण आहे. ओके. 17 एप्रिलला 42+ टेम्परेचर होतं. पण रोपाची मरबीर काय झाली नाही, तुम्ही बघू शकता पूर्णपणे रोप आहे असं आहे. मग याला सर आणल्यानंतर काय ट्रीटमेंट नाही काय डायरेक्ट त्यांनी ट्रीटमेंट करून रोपं देतात. अच्छा, त्यामुळे काहीच नाही. त्यामुळे काहीच नाही. पण एवढं हाय टेम्परेचरला तग तग धरतात? धरतात, काय अडचण येत नाही. लागण केल्यानंतर आम्ही डायरेक्ट आळवणी चालू केलं की हीच केलं आम्ही पूर्णपणे. अच्छा. सर, आळवणी बेसल म्हणजे हे बेसल डोस वगैरे काय तुम्ही केलं? बेसल डोसमध्ये आम्ही 10-20 DAP, तुमचं निंबोळी, मायक्रोरायझा, कीटकनाशक असं सगळं रेजिंट वगैरे. सेंद्रियमध्ये काय? सेंद्रियमध्ये कंपोस्ट घेतलं होतं. अच्छा. सिटी कंपोस्ट, परत तुमचं बोन मिलचं खत, परत स्ट्रॉंग सिलिकॉन वापरतो आम्ही सिलिकॉनमधलं. अच्छा. पानाची जाडी बिडी एक नंबर झाली, त्यामुळे काय विषय नाही. लास्टपर्यंत पानं चांगली राहिली, त्यामुळे सिलिकॉन प्रमाण जास्त वापरलं आम्ही. अच्छा, सिलिकॉन जास्त आहे. जास्त वापरला. तरी सर एकरी 4 बॅगेच्या हिशोबाने वापरला. अच्छा. आणि शेणखत कंपोस्ट एक 10 बॅगाच्या हिशोबाने वापरलं पहिल्यांदा. एकरी 10 बॅग. बोन मिल खत वापरतो, मासळी खत येतं, तिथून वापरलं. मग ते कसं? ते एकरी 2 बॅगाच्या हिशोबाने.
सर बोन मिलचं कशा फॉस्फरससाठी? नाही त्यात अॅमिनो ॲसिड जरा भेटतात आणि जास्त प्रकार फिशचं असतं, माशापासून तयार केलं असतं. अच्छा, असं. तर अॅमिनो ॲसिड्समुळे अॅमिनो ॲसिड जरा काळोख राहते ना, चांगल्या पद्धतीची राहते, ग्रोथ राहते. अच्छा बरं ठीक आहे. सर आता हे तुम्ही हे टाकलंय, वीड मॅट टाकलंय. सर आता याच्यामध्ये तुम्ही एक मल्चिंग पेपर वापरलाय, तो कुठला म्हणजे ॲग्रीप्लसचा कसा? आहे. अच्छा, आणि त्याचं किती mm चा वगैरे? तो 30 मायक्रॉनचा ॲग्रीप्लसचा. 30 बाहेरची मायक्रॉन. कंपनी आहे, त्यांचं क्वालिटी चांगली राहते. एक वर्ष काय होत नाही मल्चिंग. 1 वर्ष. खोलाचं मल्चिंग आहे. अच्छा. कंपनीनं होलं मारून आहे तिथे डायरेक्ट 6 फुटा. आपले मारायचे, आपल्या हाताने मारले की कमी जास्त होतं ना होलं. काय 6 फुटा होतं, काय 1.5 फुटा होतं. हां, असं हातात एकसारखं राहत नाही ना. मशीनमधून होलं मारून घेतले की त्याचा फायदा होतो. बरोबर. आणि रोपाची क्वांटिटी एकसारखी बसते. एकरी बरोबर 17,000 ते 18,000 रोपं बरोबर त्या पद्धती बसतात. अच्छा. हाताने होलं मारले की रोपं 15,000 बसतात, काही क्षेत्रात 20,000 बसतात. असं होतं, कमी जास्त मग होतं. आता सर टोटल तुमचं 2.5 एकर आहे, त्याच्यात एकरी किती बसवलेत रोप? आम्ही एकरी 18,000 बसवले. 18,000. 18,000. अच्छा. आता सर तुम्ही हे विडमॅट पण टाकले, शेतकऱ्यांना तणांचा पण खूप प्रॉब्लेम येतो. हा. ह्याचा काय फायदा झाला? विडमेटनं काय होतंय महत्वाचं, तण येत नाही. अच्छा. आणि ही जी परत चेंडरची मुळी असते ना, ती खाली उतरत नाही. मिरचीची ही विडमेट टाकल्यानंतर पांढरी मुळी पूर्णपणे खाली उतरते, अशी पूर्णपणे खाली उतरते. आणि तिला हिथलं पण जमिनीतलं ह्या खालच्या लेवलचं जे अन्नद्रव्य आहे ते पण पिकाला वर भेटते. अच्छा. आणि पाणीला साठून राहत नाही. पाणी कसं होतं, निचरावून जातं. असं उताराचं रान असलं तर सरळ पाणी निघून जातं विडमेट. आता सर 4-5 दिवस खूप पाऊस झालाय, त्याच्यात काय तुम्हाला असं दिसतंय का मरबीर कुठं झाली किंवा असं नुकसान काय झालं, असं वेगळं काय नुकसान झालं. तण या दिवसात आता भांगला येत नाही पावसाळ्यात. पण ही असली की त्याखाली तण पण येत नाही, काय बाकीच्या अडचणी कुठल्या येत नाही. त्यामुळे मजुरीचा पण थोडा मजुरीचा खर्च बी कमी होतो. मजुरीच्या कंपॅरिझन मध्ये हे परवडतं सर? परवडतं. एकदा तर आम्ही बघा मागच्या वर्षी ही 1.25 लाख रुपये गेले आमचं. पण आता एकरी नाही, 2 एकरात एकदम गेलं तर. अच्छा. हे जो वापरलंय कंपनीचं चांगलं आहे, तर ह्याला काय प्रॉब्लेम कमी येतोय. ससा फाटा भेटत नाही, काय नाही. आणि उपयोग येतो, व्यवस्थित गुंडून ठेवलं शेतकऱ्याला की उपयोग येतो ना कंटिन्यू. बरोबर आहे. आणि सर हे विडमॅट किती वर्ष जातं, म्हणजे आता जर आता हे जे आहे 3रं वर्ष आहे ह्याचं. आम्ही काढून व्यवस्थित ठेवतोय, त्यामुळे काय अडचण नाही. 5 वर्षापर्यंत आपण वापरू शकतो. हा, कंटिन्यू ना. व्यवस्थित गुंडाळायचं आणि व्यवस्थित ठेवलं की परत हायच वापरता येतं. बरं. असं 5 वर्षापर्यंत काय अडचण येत नाही याला. चांगल्या कंपनी वापरली 5 वर्ष चालतं. आणि तुम्ही कुठल्या कंपनीचा वापर? ॲग्रीप्लसचा आहे. ॲग्रीप्लस. सर आता वाढीसाठी किंवा फळधारणा फुलधारण्यासाठी काय केल्यात फवारण्या तुम्ही, म्हणजे कसं व्यवस्थापन करताय? काय करतोय मॅडम, लागण झाली की दुसऱ्या दिवशीपासून आम्ही आळवणी चालू करतो मिरचीला. बरं. मिरचीला काय करायचं, लागणीच्या आधी पाणी भरपूर द्यायला लागतं. बेड पूर्ण वल्ला करून घ्यायला लागतो. वल्ला पूर्ण बेड करून की लागण झाली तुमची, लागण झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पाणी परत देत नाही. परत नुसते कमीत कमी पहिले 10 दिवस ना नुसत्या आळवणी प्लॉट जगवतो. पाणी 10 मिनिटं 5 मिनिटं ते सोडं लागतं. त्यावेळेस असं काय शेतकरी काय करतात की लागण करतात आणि कंटिन्यू पाणी सोडतात. त्यामुळे त्यांचं परत विल्टिंग चालू होतं, रिंग पडते खालनं. रिंग पडली की मर चालू होते. मर खालनं फ्युजरियमची बुरशी अटॅक करते, मर होती. मर पिचाकली तर फळ की खराब होते, म्हणजे लागण काही त्याची सक्सेस होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा 10 दिवस ना मिरचीला 5 आळवणी 5 फवारण्या आम्ही रेग्युलर करतो. त्यानंतर 10 दिवस झाले की मग ड्रिप शेड्यूल की चालू करतो. ड्रिप पहिल्यांदा 12 60 13 40 13 19 19 असे आलटून खत सोडत राहतो आम्ही. आयसीचे 58 18 असू दे, असं आलटून सोडतो. आणि स्प्रेला आम्ही फुलकळीसाठी वगैरे फुलबारचा स्प्रे घेतो. फुलबारचा, परत ही H कार्बन, असे रूटड्रॉम बेकार अशी ठराविक औषधाचा आम्ही वापर करतो त्या वापर. पण सर आता तुम्ही म्हणलात की पाणी ह्याला जास्त चालत नाही, मग पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता आता? आम्ही कसं करतो, लागण करायच्या आधी पाणी देतो. लागण झाल्यानंतर परत आम्ही 10 दिवस पहिले परतचे 10 दिवस पाणी देत नाही. नुसत्या आळवणी एका रोपाला 50 मिली आम्ही आळवून घालतो. एक एकरी समजा 10,000 रोप आहे ती, कमी की 500 लिटर पाणी एका टायमाला जातं 10,000 रोपाला प्रत्येक शेतकरी. मग त्या पद्धतीने लागण झाल्यानंतर त्याला प्रत्येक 50 मिलीचं जगायला सफिशियंट असतं. ते शेतकऱ्याने कंटिन्यू पाणी सोडले की मर चालू होते. जास्त पाणी चालत नाही मिरचीला. मिरची मुळी कमकुवत असते, जास्त पाणी ते काम करत नाही. पाणी पहिले 10 दिवस आम्ही पाणी देतच नाही कसलं, फक्त आळवणी करतो. आणि त्या 10 दिवसानंतर आम्ही परत 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास 1 तास असं वाढवत पाणी आम्ही पूर्णपणे. पण आता तुम्ही लागण केली एप्रिल मध्ये, तरी पण तुम्ही 10 दिवस दिलं नव्हतं? पहिले 10 दिवस नव्हतं दिलं, आळवणीच केलं आम्ही पूर्णपणे त्यावेळेला. आणि मग आता पावसाळ्यात तर मग अजून कमी द्यावं लागेल? हा, पावसाळ्यात कमी देतो पाणी, पण आता विडमेटमुळे ह्याच्यामुळे आम्ही खत सोडापुरतं पाणी देतो आता. जास्त नाही असं. बरोबर. आणि सर आता ह्याला तुम्ही सपोर्ट दिलाय, तर ह्या काठ्या किती फुटाच्या काठ्या? 8 फुटी काठी, एक 10 फुटावर टाकली आम्ही काठी. अच्छा. ह्याला काही जास्त लोड नसतो, एक सिंगल सुत लागली तर चालते. पण ह्याच्या स्ट्रक्चर मध्ये आता तुमचं परत पुढचं पण पीक, पुढचं टोमॅटो घ्यायच्या हिशोबाने आम्ही जास्त काठी टाकल्या. सिंगल काठी बी चालते, आम्ही कैची केली आहे आता. सिंगल काठी लांब केली शेतकऱ्यांना चालू शकते, काय अडचण येत नाही एवढी. अच्छा. आता सर आपण जर किडीचा विचार केला ना, तर हे
एक तर पहिलं ही मर झाली हा, आहे मर तसं होते. ह्याला बुरशी बुरशी येते येते, बुडक्याला हा, पांढरी बुरशी. आणि ह्याची मर होते ह्याच्यासाठी काय करताय तुम्ही? यासाठी आम्ही पिनहोल बोर सोडतो ड्रिपनं. अच्छा. हां, पिनहोल बोरून बुरशीनाशक आहे आणि त्यात कोबाल्ट सल्फेट सोडतोय, त्यानं मर बऱ्यापैकी चांगली थांबते आमची. आणि हे किती वेळा स्प्रे घेताय? स्प्रे नाही, म्हणजे, एक sorry, लागण drip. झाली, फळधारणा चालू झाली की 30 दिवसाच्या पुढे आम्ही एक 2.5 लिटरचा कॅन्ड एकरी सोडतोय आता. अच्छा. हे किती वेळा? नाही, मर वाटली की सोडतोय, तो- 15-15 दिवसाला आपण रिपीट करतोय आता. बरोबर. त्यात आम्ही बुरशीनाशक तुम्ही आधी मध्ये आला अँट्राकॉल असं देऊ शकतो, मध्ये आपण देतोच. हां. म्हणजे एकाच औषध नाही असं, पण आपण आलटून पालटून सगळे देत औषध राहता. यूज करतोय. आणि सर याच्यामध्ये निमॅटोडचं पण थोडंसं हां, प्रमाण आणि आहे. म्हटलं आम्ही एक 20व्या दिवशी बरोबर ना वेलनम प्राईमचं ड्रेंचिंग दिलं त्याला. बरं. पण सर आता हे न्यूमॅटोड्स जे म्हणतात की हे अन्नद्रव्य झाडांपर्यंत पोहोचून देत नाहीत हां, जास्त ना, हां. तर हे कंट्रोल होतात पूर्णपणे होतं 100%? ही जुना जे निमेटो आहे ह्या मुळीचा निमेटो जाऊन बसलाय हे कंट्रोल होत नाही. पण नवीन तुम्ही काय करते, मुळी काय करते, आपण शरीराला कसं बाबा ब्लॉकेज झालं की बाकीचे शरीर काम करतात, तसं पिकाचं असतं. ही बाकी तंतुमुळे त्यावेळी काम करत असतात पूर्णपणे. मग तंतुमुळं हे करतात, तंतुमुळा निमेटो हे निमेटो थांबला हिथनं अन्नद्रव्य आहे ना की तंतुमुळातनं झाड अन्नद्रव्यवर उडत असतं. अच्छा. मग त्यावेळेला तुम्ही कीटकनाशक कोणतंही सोडलं निमेटचं की परत त्या संघ मायक्रोराजा किंवा ह्युमिक सोडायला लागतं. नवीन रूट डेव्हलप झाली, हिथनं नवीन रूट डेव्हलप झाली, त्याला निमेटो येत नाही. मग अच्छा. निमेटचं औषध सोडल्यानंतर रूट डेव्हलप झाली की मग ते काम चालू करून झाड तुमचं चालू होतं. असं विषय होतो. नवीन हे मुळावरती हा, ते मग राहून नवीन मुळावर जातं. काम करायला लागतं आपल्याला पूर्ण. बरोबर. हाय तो निमेटो जात नाही कोणाचाच, तो कॅन्सरगत असतो, तो त्या मुळीतून तो बाहेर निघतच नाही, फक्त दुसऱ्या मुळीला येऊन म्हणून आपण काम करायला लागतं. पण सर हा 100% तर कंट्रोल शक्यतो होत नाही. मिळतो जर मिळतो मोठ्या 100%. आपण काय होतं 15-15 दिवसाला औषध रिपीट केलं पाहिजे शेतकरी. अच्छा. शेतकरी कॉस्टली प्रोडक्ट शेतकरी रिपीट करत नाही, आणि शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्ह वापरलं पाहिजे. यायची वाट बघितली नाही पाहिजे. बरोबर. जमिनीत खाल्लं कोणाला कळलंय तेव्हा, म्हणजे आपल्या बी लक्षात नाही जमीन, आपण ज्यावेळी प्लॉट थांबतो त्यावेळी उपटून बघतो माणसं काय की झालं? काय झालंय त्याला नक्की. पण निमेटो हा प्रत्येक पिकाला निमेटो अटॅक होतोच. बरोबर आहे. टोमॅटो, मिरची, तुम्ही सगळ्या पिकाला, डाळिंब बिळिंब सगळ्या पिकांना निमेटो होतो. वेलवर गेला सगळ्यात जास्त फास्ट अटॅक होतो. मग त्याच्यासाठी मायक्रोरायझा आणि ह्युमिक. मायक्रोरायचा ह्युमिक नाही, मायक्रोरायचा मुळीला काम करतो. निमेटो तुमचं वेलनम प्राईम असू द्या की तुमचं पिनहोल बोर सोडलं तरी निमेटो कव्हर होतो. सॉरी. हां. चांगल्या पद्धतीने कव्हर चांगल्या पद्धतीने होतो त्याचं. अच्छा. सर आता ह्याच्यात दुसरा जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना तो थ्रिप्स आहे. हां, थ्रिप्स आहे. हा हे होतात किंवा जे काळे थ्रिप्स आपण बघतो हे ब्लॅक थ्रिप्स आणि हे साधा थ्रिप्स, पिवळा थ्रिप्स आहे. ब्लॅक थ्रिप्स काय आहे, ब्लॅक थ्रिप्स फुलात जाऊन बसतो, हां. आणि फुलात गेलात की तो काय होतो, त्याला औषध कव्हरेज भेटत नाही शेतकऱ्यांना काय करतात, शेतकरी काय करतात की बाबा एकरी मारायला एक 100 लिटर 200 लिटर पाणी मारतात शेतकरी. हां. शेतकऱ्यांनी तसं न करताना एक 200 लिटर पाण्याला औषध घेतलं पाहिजे आणि 500 लिटर पाणी केलं पाहिजे. बरं. म्हणजे त्यात तो बुडून मेला पाहिजे. म्हणजे पाणी त्याला श्वासच नाही घ्यायला, की त्याला पाणी जास्त भेटलं की तो मरतो. पाणी कमी असलं की थ्रिप्स मरत नाही. मग ते वरच्यावर नुसतं आपलं वरच्यावर मारलं की त्यावर शेंड्याचा थ्रिप्स कव्हर होतो, खालनं आतनं अटॅक झाला मग ही लपून राहायची जागा वगैरे अशा थ्रिप्समध्ये पूर्णपणे कंट्रोल राहत नाही. हे ह्याच्यात आत जाऊन थ्रिप्स बसतो आणि ते कंट्रोल होत नाही, आणि त्याच्या अंडी गाठलेली परत ती पिल्लं बाहेर निघून परत ती फुलात अटॅक करतात. मग ह्याचा 15-15 दिवसांनी स्प्रे घ्यायचा? 15-15 दिवसाला नाही, ह्याला 1 दिवसाला स्प्रे लागतो मिरची थ्रिप्सला. अच्छा. थ्रिप्सला 1 दिवस? 1 दिवसाला स्प्रे पाहिजे. अच्छा. हां, ज्या शेतकऱ्यांना खतं 3 दिवसाला चालते ती, फवारणी 1 दिवसाला पाहिजे. फवारणी करत असताना पहिले 1 दिवसाला पाहिजे. जरा परत कव्हरेज चांगलं वाटलं की तुम्ही परत 3-4 दिवसांनी तुम्ही स्प्रे घेऊ शकता थ्रिप्ससाठी. सर आता ह्याच्यामध्ये एक पानांचा मुरडा होतो बघा, तो व्हायरस, व्हायरस, येलो मोझॅक व्हायरस येतो आता आता सध्या जास्त अटॅक येलो मोझॅकचा आहे. हे जर बघायला गेलं तर आपण हां, फळं ही पिवळी फळं पडतात पिवळी पडतायत आणि पानांचे पण पूर्ण रेषा ही पिवळ्या. बऱ्यापैकी जेनेटिकली थोडंसं असतं, 1-2% रोपात नाही येतं ती. हां. म्हणजे ते रोप तुमची बी पकडताना कंपनीकडून थोडंसं 1-2 बी इकडे गेलेलं असतं, किंवा त्या रोपाचं बी यायला असतं, त्यामुळे 1-2% पण जास्त प्रमाणात जर असं वाटलं तर आपलं प्लास्टो स्पेशल आणि ग्रीपचा स्प्रे घेतला तर ती कंट्रोल येते चांगल्या पद्धतीत. अच्छा. आणि पांढऱ्या माशीचा कंट्रोल सगळ्यात जास्त पाहिजे शेतकऱ्यांनी केला पाहिजे. बरं. पांढऱ्या माशीचा अटॅक वाढला की फास्ट वाढते, जास्त वाढतं. सकिंगमुळे वाढते जास्त. बरोबर. तुमचं एकच झाड असतं प्लॉटमध्ये, समजा एका कडलं झाड असलं किंवा मध्ये झाड असलं हां. तर त्या साईडची परत 4-5 झाडं दिसायला तुम्हाला चालू होतात. हम्म. ती सकिंगच, म्हणजे कुठले थ्रिप्स असू द्या, पांढऱ्या माशी असू द्या, ह्या झाडावर उतरून दुसऱ्या झाडावर जाऊन तिने चिकाडली की ती झाडं पूर्णपणे जेनेटिक तसं होतं. हम्म, हम्म, हम्म. ह्याच्यासाठी कसे स्प्रे किती दिवसांनी? स्प्रे तसं काही नाही, 15 दिवसांनी स्प्रे आपण घेतला तर चालू शकतो, काय अडचण येत नाही. फक्त कंट्रोल करणं महत्वाचं आहे. किडीचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. बरोबर आहे. हां. मिरचीत नाही तर कारण त्याच्यावरतीच उत्पादन हा, त्या सगळं. उत्पन्न भेटतं ना. पण सर आता- एकरी कमीत कमी डबू इंदिरा व्हरायटी असते ना, हां. ती इंदिरा व्हरायटी एका टायमाला पहिल्या तोड्याला समजा 2 टन निघाली, दुसरा तोडा डायरेक्ट 5 टन काढते. अच्छा. 5000 किलो दुसरा तोडा निघतो. ही तुमची इंद्रा आहे ना सर? इंदिरा ही तुम्ही का हीच व्हरायटी घेतली? इंदिरा काय, इंदिराला यील्ड जास्त आहे, ॲव्हरेज जास्त बसतंय,
आणि उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही ती मॅच करते. अच्छा. म्हणजे तिला एवढं ही होत नाही किंवा दुसऱ्या वरायटी कसं आहे पावसाळ्यात तर पावसाळी वरायटी येते आणि उन्हाळ्यासाठी नुसती तयार झाली कुठली वरायटी नाही. आता ही वरायटी जवळजवळ 1995 सालची आहे. 95-90 पासून ही वरायटी चालत आली सिंजेंटा कंपनीची. हिचा अजून परफॉर्मन्स तसंच आहे, म्हणजे असं कमी जास्त काही केलं नाही असं. बरोबर. असं सर आता हिला इल्ड जास्त साईज मोठी होती, 250 ग्रामची फळ होती एक फळ. हे फळं चांगली आहेत तुमची. हा मोठी फळ होती काय. सर ह्याची साईज वगैरे मेंटेन करण्यासाठी काय घेताय का तुम्ही? आता त्याला पॉइंटर सेटिंग प्लस सोडतोय खालनं जमिनीतनं अच्छा. आणि 0-42-47 असं आलटून पालटून खतं सोडतोय. साईजला ग्लेझिंगला चांगला फरक पडतो त्यामुळे. हा, कारण ग्लेज पण चांगला आहे. हम्म. आणि सर ह्याची कुठली क्वालिटी तुम्ही मेंटेन करताय की जेणेकरून जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये देताय? हीच मोठी क्वालिटी आहे ना, हीच मार्केट लागते. इंद्रा म्हटलं ना की मोठीच लागते मिरची, बारकी ही मिरची घेत तुम्हाला नाही. कुठे देताय आता तुम्ही हे? कुठं आम्ही झोमॅटोला कोरेगाव देतोय. अच्छा, झोमॅटो झोमॅटोला. कंपनीला देतोय. हा झोमॅटोला. सर आता सगळे शेतकऱ्यांचा अजून एक प्रॉब्लेम येतो की जेव्हा तुम्ही कंपन्यांना माल देता, झोमॅटो, रिलायन्स किंवा कुणी असतील अमेझॉन वगैरे, तर ते काय करतात की एकदम चांगला माल असेल तर घेतात, बाकीचा छोटा छोटा माल. हा ते साईडला आता काय होतं, आता पावसामुळे स्प्रे वगैरे होत नाही तर काय काय छोटा माल राहतो थ्रिप्सचा, तो माल आपण निवड करूनच देताना द्यायचा. त्यांचा निवड करून काय असतं, मार्केट समजा 30 रुपये चालले, पुणे मार्केट, मुंबई मार्केट, तर मार्केटचा त्यांची तफावत रेटमध्ये कमी कमी 10 रुपये असते कंटिन्यू. ते 10 रुपयाची तफावत त्यांनी ते चांगलाच माल घेतात, ते खराब माल घेतच नाही कोणाचा असला. तुमचं टोमॅटो असू द्या, मिरची असू द्या, काय पण तुमचं असतं. अच्छा, मग तो छोट्या मालाचं तुम्ही काय करता? मार्केटला पाठवतो परत ती. परत हा ती बदल्यात थोडं जातं, मग काय इकडे इकडे थोडंफार हे होतं ते. ओके. हे सर आता तुमचं 2.5 एकराचं आहे, ह्याला मजुरी तुम्हाला जास्त लागत असतील? नाही, तोडायला मजूर कमी लागते. अच्छा. 10 बायका असल्या ना आणि एक 2 गडे असल्या ना जेंट्स व्हायला, तर एक 3 टनापर्यंत 2 टनापर्यंत 3 टनापर्यंत अडचण नाही काय. दिवसात तोडून पॅकिंग करून होतं. आणि आता हे मजूर तुम्हाला कसे इथं मिळतायत? आम्ही आता कोरेगावात आणतोय मजुराची लय म्हणजे कमी आहे. सगळ्यांनाच मजूर कारण सगळ्या तो प्रॉब्लेम problem सगळ्यात मोठा चालू जास्त आहे. मजुरीला प्रॉब्लेम जास्त सगळ्यात आता. बरोबर आहे. मजुरीचं रेट वाढत गेलं, महागाईच्या पद्धतीने रेट हे झालं नाही. मजूर पहिल्यासारखं काम करत नाही आता. टायमिंग मजुराचं काय झालं, 10ला येतून 5ला मजूर जातोय, त्यात 1 तास सुट्टी आणि ट्रॅव्हलिंगमध्ये 1 तास जातोय. 2 तास त्यातच गेले आणि किती 3-3 तास, सकाळचं 3 तास आणि परत संध्याकाळी 3 तास, 6 तास 5 तास काम होते मजुराचं. बरोबर आहे. शेतकरी 300 रुपये हजेरी केली आता. 308ला आले तर 450 रुपये हजेरी. होय का? हो. थोडस लवकर आले की लगेच पैसे. सर ह्याचं मला अजून एक विचारायचं होतं की कुठल्या क्वालिटीचं मटेरियल शेतकऱ्यांनी काढलं पाहिजे जेणेकरून त्यांना चांगला रेट आणि कस्टमरची डिमांड? ही नंबर 1 क्वालिटीचं जास्तीत जास्त काढलं पाहिजे. ओके. 1 नंबर क्वालिटीला कुठं जरी गेलं तरी डिमांड आहे. बरोबर आहे. आता आम्ही बेळगावला मग गाडी भरतो. बेळगाव असू द्या, तुम्ही मुंबई असू द्या, कलकत्ता लोडिंग केलं आपण मला पहिलं 2 तोडं कलकत्ता लोडिंग केलं. जागेवर बॉक्स आहे त्यांचं. अच्छा. व्यापारी तिथून येतो, बॉक्स टाकतो आणि त्यांची माणसं तरी भरायला, आपण नुसता मालानं वाचायचा, त्यांचं ते भरून घेऊन जातील माल, जागेवर पेमेंट येते. किती दिवसांनी तोडे चालू झाले तर सर तुमचं? बरोबर तोडा आम्ही 55 दिवशी केला, लागण केली 55 दिवशी तोडा केला त्याला. अच्छा. आणि किती चालू झालं तोड्यातून किती भेटतंय तुम्हाला दिवसाचं, कसं काय करता? तसं नाही, काय होतं आता रेटवर डिपेंड आहे. आता रेट कमी मॅडम याची 25 रुपये डबू झाले आता. अच्छा. असं मिनिमम मागच्या वर्षी कसं 70-80 रुपये रेट, 100 रुपये मागच्या रेट गेले. यावर्षी स्ट्रेंथ नाही राहिली अशी एकसारखी. पाऊस कमी असल्यामुळे सगळ्यांना चांगलं उत्पन्न निघालं, नुकसान कोणाचं झालं नाही. काय होतं, एक साईडचं नाशिकचं नुकसान झालं तर सातारचा फायदा होतो, सातारचं नुकसान झालं तर नाशिकचा फायदा होतो. असं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं असतं की पाऊस कमी झाला की अडचण येत नाही. ज्या वर्षी पाऊस कमी ना त्या वर्षी उत्पन्न जास्त निघणार प्रत्येक शेतकऱ्याला. बरोबर आहे. पहिल्या तोड्याला कमी माल निघाला होता, एक 3.5 टनच्या आसपास निघाला होता. एकरी 1.5-2 टन पहिला. दुसरा तोडा चांगला, दुसरा तोडा 5 टन निघाला होता एकरी. अच्छा. आता हे टोटल किती तोडे होतील अपेक्षित तुमचे काय? मागच्या वर्षी आम्ही लागण केली तर मागच्या वर्षी आम्ही 8 महिने मिरची चालली होती कंटिन्यू. म्हणजे एप्रिलची लागण होती, तिथून पूर्ण 8 महिने कंटिन्यू चालू होती. आता ही पण आमच्या ही इंद्रा जास्त दिवस चालत नाही, पण ही कमीत कमी 6 महिने मिरची चालली पाहिजे. त्या पद्धतीने आमचं काम व्यवस्थित चालू आहे. आम्ही त्या पद्धतीने मशागत, त्या पद्धतीने नियोजन, विडीमॅट वगैरे असतं, बाकीचे स्प्रेइंग वगैरे. आता पावसात म्हणतात आम्ही स्प्रे चालू होतो आमची. अच्छा. बुरशीनाशक म्हणजे जीवाणूचं स्प्रे आम्ही मारतो वरनं, ट्रायकोसोडा असू द्या काय पण मारत राहायचं. हां. सर तुमच्या इथे स्लरीचं पण होतं, मग तुम्ही स्लरी पण सोडताय का? सोडतो, स्लरी पण वापरतो. आता पण सोडताय? 70-30 करतोय आम्ही, म्हणजे ऑर्गॅनिक 30%, 70% रासायनिक होते आता पूर्णपणे. मग स्लरी काय तुम्ही सुरुवातीला सोडताय का आता पण? स्लरी आता सोडतोय की, आता वाढ वगैरे स्लरीमुळे चांगली वाढ, हेल्दी होते, अडचण कुठली येत नाही. स्प्रेइंग वगैरे केले की कवरेज चांगलं बसते.
आणि कमी कॉस्टिंगचा स्प्रे मारला तरी कव्हरेज चांगली होती. बरोबर आहे. आणि अपेक्षित सर काय उत्पादन आहे तुम्हाला आता एकरी जर आपण म्हणायला गेलं ह्या वर्षी जर 6 महिने तुम्ही म्हणताय तोडा चालेल हां, तर एकूण अपेक्षित काय आहे? एकरी सरासरी एक अपेक्षा आहे की एक 40 टनाच्या आसपास उत्पन्न निघावं एकरी एकरी. आणि मागच्या वर्षी पण हेच होतं? हां, मागच्या वर्षी आमचं एक 70 टनाच्या आसपास उत्पन्न चांगलं मिळालं तुम्हाला. एकरी निघालेलं 70 टन? 70 टन एकरी नव्हतं, 2 एकरात निघालं मागच्या वर्षी. अच्छा, आता 2.5 एकर म्हणजे तुम्ही आता वाढवले. वाढले थोडं क्षेत्र, अर्धा एकर क्षेत्र आता वाढले मागच्या वर्षी रेट चांगले होते, ह्या वर्षी रेट कमी आहेत. अच्छा, मागच्या वर्षी काय भेटलेल सर? मागच्या वेळेस 70-60 रुपये रेट होतं कंटिन्यू. ह्या वर्षी तसं नाही, ह्या वर्षी 30 रुपये, कधी 40 रुपये होते, कधी 50 रुपये होते. एवढा स्ट्रेंथ काय नाही सर? मार्केटची. काय झालं, एक वर्ष शेतकऱ्यांचं पैसे झालं की शेतकरी पुढच्या वर्षी सगळी मिरची लावते. असं नाही होत की तुम्ही टोमॅटो लावले की टोमॅटो उलट शेतकरी करत नाही. जी ह्या वर्षी पैसे झाले तोच विचार पुढच्या शेतकरी करतो आणि तीच व्हरायटी लावते माणूस. त्यामुळे परत कमी त्या मिळालं. रेट कमी होते, मग असा विषय होते. ताळमेळ जुळणं कंटिन्युटी स्ट्रेंथ राहील मार्केटची. मग आता तुम्हाला सरासरी 40च्या आसपास rate 40च्या मिळतो. आसपास रेट मिळतो. आणि सगळं तुम्ही इथं ह्यालाच देता ना? कंपनीला माल देतो म्हणून पैसे थोडंफार जुळतील आमचं बाबा. हम्म. मार्केट टाकून मार्केटला होत नाही, पैसे होणार नाही शेतकऱ्याचं. बरं. काय बॉक्सला भाडं 100 रुपये इथनं. एक बॉक्स घेतला तरी बॉक्सची किंमत 40 रुपये. इथे 140 रुपये गेलं शेतकऱ्या. तिथे गेले आडत आहे व्यापाऱ्याची. बरोबर. ती गेली की शेतकऱ्या समजा 30 रुपयाने गेली तर 20 किलो बॉक्स होते, 700 रुपये आलं. आता 300 रुपये खर्च, 300 रुपये बॉक्स शिल्लक आहे शेतकऱ्याला. आणि ती पण पट्टी 3-8 दिवसानं 4 दिवसानं पट्टीच्या शेतकऱ्याची येणार. हम्म. तो पण मजूर आहे, बाकीचा खर्च आहे. खर्च आहे. बाकीचा खर्च परवडत नाही, मग असा विषय होते ना. सर आता ह्याच जर प्लॉटचं तुमच्या एकरी आपण खर्च बघायला गेला हां. तर तुम्ही तर विडमॅट पण टाकलंय का? विडमेट हां, मागच्या वर्षी होतं पण आम्ही ह्या वर्षी टाकले. नवीन करून गेला तर शेतकऱ्याला ह्या रेटमध्ये परवडणार नाही कोणालाच. अच्छा, म्हणजे रेट 60-70 रुपये असलं ती ठीक आहे. परवडतं, एखादी हां. पट्टी गेली तर तेव्हा ती विडमेटवारी खर्च झाली तर चालते असं. पण बाकीचं असं ह्या खर्चात ती त्यांचा ताळमेळ जुळणार नाही शेतकऱ्यांचा विडमेटवर वापरायचा. पण बाकीचं खर्च ध्यानात घेताना काय ह्याला कंटिन्युटी काम जर करणार शेतकरी असेल आणि कंटिन्यू पाऊस बघायचा नाही, ऊन बघायचं नाही, काय नाही, कंटिन्यू काम केलं पाहिजे. त्याला थोडं जरी दुर्लक्ष झालं की एकदा थ्रिप्स प्लॉट चिकटला, एकदा माल थ्रिप्स झाला की माल परत चालत नाही. अच्छा. माल तुमचा मोठा करून त्याचा फायदा पण नाही काय माला तुमचा. हम्म. तुम्हाला फिकून द्याला तुम्हाला किंवा कमी भाव जाणार. 10 रुपयाने तुझी पट्टी होती शेतकऱ्याची. मग कंटिन्यू त्यांना लक्ष द्यावं हां, लागतं. कंटिन्यू लक्ष द्यायचं. त्यानं थोडं हलगर्जीपणा केला, एकदा थ्रिप्स फिरला की 5 टनाचा माल 1 टन चांगला, 4 टन खराब अच्छा. असं. सर ह्याचा खर्च टोटल एकदा आपण जर करायला गेलं तर जमीन तयार करण्यापासूनचा आतापर्यंत तुमचं एकरी काय आपण एकरी अंदाजे? कमीत कमी बघा मॅडम, सगळं मिळून चालू वस्तूवर प्लॉटला एकरी कमीत कमी 3.5 लाख रुपये खर्च होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मल्चिंग, काठी, मल्चिंग spray काठी, वगैरे सगळं? स्प्रे वगैरे सगळं झालं ना 3 लाखाच्या आसपास तर काहीच अडचण नाही. 3 लाख खर्च होणार शेणखत वापरलं तर. शेणखत वगैरे सगळं सगळं पकडून? सगळं 3 लाख रुपये खर्च होतोच. अच्छा. शेणखत बाकी शेणखत एक 10 टेलरपर्यंत 60,000 रुपये शेणखत झालं. हम्म. रोप 3 रुपये 20 पैशाला एक रोप आहे. मल्चीचा म्हटलं घ्या गेलं तर 3-3.5 हजार कुठला मल्ची म्हटलं नाही. खतं 2200 रुपये पोतं झाले एक कुठलं, 10-26 घ्या. DAP स्वस्त आहे आता. हम्म. पोटॅश घ्या, पोटॅश 2000 रुपये, हम्म. सिलिकॉन 1000 रुपये समजा. परत तुमचं कुठलंच खतं कमी म्हणजे झालं आता नाही. हे तुम्ही जे 3 लाख सांगताय सर हे म्हणजे सुरुवातीपासून ते ते मजुरी चालू वगैरे असतं सगळं हां, पकडून? चालू असतं प्लॉट हां. चालू असतं ते खर्च होतं कमी कमी. अच्छा, म्हणजे हे तोडणीचा पण खर्च त्याच्यात तोडण्याचा आला. खर्च आहे होतो. मग तरी 40 रुपयाने भेटला तरी थोडंसं हां, का बाबा परवडतंय. शेतकऱ्याला 40 रुपयाने केलं 3 लाख रुपये केला समजा 4-4-16 शेतकऱ्याने खर्च केला तर माल शेतकऱ्याला काय माहिती का, समजा 1 लाख रुपये लावलं तर 2 लाख रुपये व्हायला काय अडचण नाही मिरचीत. हां, पण शेतकऱ्यांच्या लक्ष देणं त्यांचं पैसे होणार. बरोबर थोडं जर त्यांचं दुर्लक्ष झालं की ते पैसे होणार नाही. ती बरोबर आहे. मग ती हाय त्याने गाठले ते सगळे पैसे गाठायचा असा विषय. त्यामुळे लक्ष देणं खूप लक्ष गरजेचं आहे. गरजेचं तर आता खूप शेतकऱ्यांचं ना असं असतं की म्हणजे काही शेतकऱ्यांचं कमेंट्स पण होत्या मागच्या आमच्या व्हिडिओवरती की शिमला मिरचीवर करा. तर ज्यांना कोणाला शिमला मिरची करायची आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? हां, शिमला मिरची करावी, काय अडचण नाही. शिमला मिरची काय ज्या भागात जसं वातावरण त्या हिशोबाने शिमला मिरची करावी. बाबा तुमच्यात पाऊस लेट आहे, तुम्ही जूनची लावली पाहिजे. पाऊस का पाणी बिणी व्यवस्थित एप्रिलची लावली पाहिजे. 99% एप्रिलच्या लागणीचं एप्रिल मेच्या लागणीचं पैसे बऱ्यापैकी होतात. जून जुलै मार्केट व्यवस्थित स्टेबल असतं त्यावेळेला सगळ्यांचा माल एकदम मार्केटला आला की रेट राहत नाहीत. बरोबर आहे. पंजाब लवकर संपत नाही. पंजाब जूनमध्ये संपतं. पंजाब त्यांचं कसं असतं, पंजाबची लागण कशी असती, सरीन लावतात ती पंजाबला 2 रुपये किलो 3 रुपये किलो त्यांच्यात तरी ती जागेवर खरे त्यांच्या. आता शेतकरी लास्टला 3 रुपये किलो होता रेट त्यांचा, 12 रुपये. पंजाब अख्ख्या साईड माल टाकतं पूर्णपणे. हां, मग आपल्याकडे व्यापारी तिकडचं व्यापारी बंद झाल्याशिवाय आपल्याकडे व्यापारी देत नाही. बरोबर आहे. असा विषय होतो.
आणि सर जे शेतकरी ह्याच्यामध्ये करतायत ऑलरेडी शिमला मिरची, त्यांचं असं पण भरपूर लोक म्हणतात की रेट मिळत नाही, शेतकऱ्यांना आजकाल परवडत नाही, म्हणजे आहे ह्या गोष्टी आणि रियालिटी पण आहे. कधी कधी हो आता बरोबर, नाही रेट नाही भेटला तर परवडणार नाही, बरोबर परवडणार आहे. नाही. पण काय आहे, शेतकरी काय होतं, प्लॉट रेट पडला की माणूस लक्ष देत नाही, सोडून देतो प्लॉट, सोडून देतो. आणि काही वेळेला असं होतं की सोडून देतो आणि 2 दिवसांनी परत मार्केट अप होतं, त्यावेळेला शेतकऱ्याला माल नसतो चांगला विकायला. टोमॅटो तसंच झालं. आता टोमॅटो मार्केट चांगलं 700-800 रुपये कॅरेट होतं, आता रेट परत ही झाली, परत वाढले आता मार्केट वाढले, शेतकऱ्याला माल नाही विकायला. ज्या शेतकऱ्याचं क्रॅकिंग होऊन गेलं, कोणाचं खराब झालं, असं नुकसान होऊन जातं बरेच. मग त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सर? म्हणजे त्यांनी काय माहिती का, माणसं काय करते, शेतकरी काय करतोय की चालू होस्तोर पिकाकडे लक्ष देतोय, चालू झालं की त्याचं एकदा तोडा चालू झाला की त्याला दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. त्यामुळे ह्याला जर देत राहिलं, त्याला तोडत राहिले, त्याला दिलं पाहिजे त्या टायमात. तुम्ही तोडा केला की त्याला खत दिलं पाहिजे, फवारणी केली पाहिजे. त्या गोष्टी नाही केल्या की प्लॉट पूर्णपणे तुमचं बसटून जातं. 4 तोड्यात 5 तोड्यात संपायची कारण तीच माणसाची. माणसं एवढं लाँग टाईम चालू होते, बाबा ह्या महिन्यात रेट नाही भेटला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, बाबा 4-4 तोडं जर झालं तर त्या 1-2 तोड्यात तरी तुम्हाला मार्केटचं वाढलेलं, त्या टप्प्यात तुमचं पैसे होऊन जाणार ना त्या काळात, बरोबर. मग सर आता हे तुम्ही जे करताय, हे तुम्ही स्वतःच्या अनुभवाने म्हणजे अनुभवाने करतोय. आमचं मित्र भुजबळ साहेब, त्यांच्या टेक्नॉलॉजी आहे, आमचं दुकान आहे भवानी कृषी सेवा केंद्र म्हणून बोसपाट्या, त्या मार्गदर्शकाने आम्ही शेतकऱ्याला सांगत, आम्ही स्वतः शेतकरी करून बघतोय, आम्ही औषध मारून बघतोय, मी ह्यानं कंट्रोल होतोय का, ती वापरायला रिझल्ट येतोय का, तेच बाबा सल्ला शेतकऱ्यांना देतोय आम्ही, बाबा हाय चांगला कंट्रोल, तुम्ही वापरा. आम्ही पहिले प्रयोग करून बघतो, कसं कुठल्याही गोष्ट, डाळिंबात असू द्या, टोमॅटो असू द्या, मिरचीत असू द्या, बीन्स लावले आम्ही शेडनेटमध्ये, प्रयोग करून. माणसाला एकदम खर्च माणूस करू शकत नाही, बरोबर आहे. प्रयोग करून शेतकऱ्यांना दाखवल्याशिवाय शेतकरी लक्ष देणार शेतकऱ्याच्या. आणि सर ह्याला टेम्परेचर वगैरेचा काही प्रॉब्लेम येत नाही ना? टेम्परेचरला येतो प्रॉब्लेम. उन्हाळ्यात माणसं शेडनेट, बऱ्यापैकी 90% माणसांना शेडनेट करून लावतात. टेम्परेचर काय आहे, वातावरण फिरायला आणि तुमची फुलकळी लागायला टाइम मॅच झाला पाहिजे. एप्रिलच्या 10 तारीख ते 20 तारखेला लागण झाली की बऱ्यापैकी नक्षत्र बदलतं, त्यानंतर पुढचं नक्षत्र झाडाला पालवी फुटते, पालवी फुटल्यानंतर वातावरण बऱ्यापैकी ही येतं, म्हणजे टेम्परेचर थोडं कमी येतं, त्यावेळेला ते पिकाला गती चांगली लागते त्या टायमाला. पहिल्यांदा गती नसतेच, पहिले 20-25 दिवस तुम्हाला गती मिळत नाही मिरचीला, बराच प्रॉब्लेम येतो की पानं सुकतली, तुम्हाला मिरची बघू वाटत नाही. आता ह्यावेळी तर 43-46 हायेस्ट 42-44 सर मला एक विचारायचं राहिलं, मग अशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही खत जे देताय किंवा स्लरी हे देताय ते दुपारचे देताय, कुठल्या टेम्परेचरला, कसं काय देताय? तसं काय नाही, खत सकाळ संध्याकाळ सोडतोय आम्ही ड्रिपची. अच्छा. हां, सकाळी लवकर 10च्या आधी, त्याच्यानंतर पाणी नाही. खत सोडून झाली की आम्ही 5 मिनिटं फक्त पाणी चालवतो. 90% शेतकरी काय करते, ती खत सोडते ती परत अर्धा तास पाणी चालू ठेवते, ते सगळं खत लीच होऊन जाते. खत सोडले की 5 मिनिटं पाणी चालवून बंद केलं पाहिजे ड्रिप, बरोबर आहे. त्यामुळे खत बुडकत राहते शेतकऱ्यांच्या पिकाच्या. आणि सर थ्रिप्सची वगैरे फवारणी करताना ती कधी करताय तुम्ही? आता कंट्रोल आमचा प्लॉटला चांगला आले, त्यामुळे आम्ही आता 3 दिवसाला करतो. म्हणजे कुठल्या दिवसभरात कुठल्या वेळेत करताय? सकाळची करतोय लवकर. अच्छा. सकाळी आम्ही 5ला चालू करतोय, 8ला संपवतोय फवारणी, किंवा संध्याकाळी 5ला चालू करतोय, संध्याकाळी 8 पर्यंत मारतोय. थ्रिप्सच्या औषधावर डिपेंड आहे. आता स्टेलर पेस्ट असलं औषध असतं, म्हणजे जी काही व्यवस्था आंतरपॉयस्पर्शाने औषध, जशी औषध तशी फवारणी घ्यावी लागते. बरोबर आहे. सर तुम्ही खूप छान माहिती दिली. मला वाटतं शिमला मिरचीचे कोणी शेतकरी आहेत ते जर बघत असतील तर त्यांच्याकडून जर काही गोष्टी राहत असतील तर मला वाटतं ते ॲडजस्ट करून ह्या गोष्टी करू शकतात त्यांच्या शेतामध्ये. आणि धन्यवाद तुम्ही खरं एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि धन्यवाद तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल. यामधून आपल्याला एक गोष्ट समजते की जर आपण पूर्ण वेळ आणि एकदम लक्ष देऊन त्या पिकाकडे देतोय तर आपल्याला प्रॉफिट हे मिळतं. शेवटी काही गोष्टी ह्या बाजारभाव असेल किंवा जे काही आपल्या हातात नसतात, पाऊस येतो, कधी पावसामुळे नुकसान होतं, तर त्यासाठी आपण काही करू शकत नाही. पण जेवढी काळजी आपण घेता येईल तेवढं आपण घेऊ शकतो. या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर नक्की सांगा. याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे असतील तेही आम्हाला सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या पिकावरती हवा आहे ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जे लोक शिमला मिरचीची शेती करतायत किंवा ज्यांना शिमला मिरचीची शेती करायची आहे अशा लोकांपर्यंत हा शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.